राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय। मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर असून कर्मचारी फक्त आंघोळीला घरी जात आहेत, बाकी वेळ सतत ड्युटीवर असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदी परिसराचा आढावा घेतला असून नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने एनडीआरएफ तुकडी दाखल झाली। विरोधी पक्षाचं ठरलं, माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। चिपळूण तालुक्यात वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असून प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये अशी सूचना केली आहे। नवी मुंबईत 119 मिलीमीटर पावसाची नोंद, ठाणे वेलापूर रस्ता व सायन पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी भीषण वाहतूक कोंडी झाली। राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला तर अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल 5 तास खंडित झाल्यानंतर पुलाखालून नदीचं पाणी ओसरल्याने पुन्हा सुरळीत झाली। मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवत 7 जणांचा बळी घेतला असून मुखेड परिसरात 5 जण बेपत्ता झाले। सिंधुदुर्गातील मुसळधार पावसामुळे मालवण आचरा रस्त्यावर गाडी पाण्यात अडकली, मात्र कुटुंब थोडक्यात बचावले। एसटीच्या 4987 बसेस पूर्ण भरल्या असून गणेशोत्सवाच्या गर्दीसाठी यंदा 5200 अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेज उभारण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेतून 15 कोटींची तरतूद करण्यात आली। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण होऊन पुणेकर हैराण झाले। हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सर ट्रक खाली 11 वर्षीय मुलगी चिरडली जाऊन ठार, आई जखमी, चालकाला पोलिसांनी अटक केली। लातूरमधील शाळेसमोरून अपहरण झालेल्या बालकाची सुटका करण्यात आली असून उमरग्यातून 3 आरोपींना अटक झाली। ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि ते काळाच्या पडद्याआड गेले। तासगाव तालुक्यातील योग्यवाडीजवळ बस कंटेनरची भीषण धडक होऊन 9 जण जखमी झाले। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने अनेक घरे आणि गाड्या वाहून गेल्या तर 400 रस्ते बंद झाले। राजस्थानची 22 वर्षीय मनिका विश्वकर्मा हिने मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा मानाचा किताब जिंकला। ठाण्यातील प्रसिद्ध गायिका व संगीत शिक्षिका लीलाताई शिलार यांचे 94व्या वर्षी निधन झाले।